आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. 65 ते 70% राऊरी मतदारसंघाचा हिस्सा आहे आणि 30-35% हा पलीकडचा म्हणजे नगर आणि पाथर्डीचा हिस्सा आहे. आणि एवढं करून राऊरी मतदारसंघाला म्हणजे राऊरी तालुक्याला प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, म्हणून मला आज हे पाऊल उचलावं लागलं. पण ही भूमिका तनपुरेंनी देखील घेतली होती, मात्र त्यांनी माघार घेतली. नाही आता त्यांनी माघार घेतली, तुम्ही त्यांचा बाईट केला पाहिजे किंवा त्यांची मुलाखत घेतली पाहिजे, ते त्यांना विचारलं पाहिजे. हे बघा, हे जर माझ्या जागेवर तुम्ही असता, तुम्ही हे सांगितलं असतं कोणाचे फोन वगैरे आले, मी कशाला सांगू. कारण माझं असं आहे, मी तुम्हाला सगळ्यांना शब्द दिला होता पहिल्या दिवशी, ही निवडणूक मी लढणार, मी ह्या निवडणूक लढण्यावर ठाम आहे आणि मी ते आज तुमच्या समोर खरं करून दाखवलेलं आहे. मला खूप दबाव आला, खूप प्रयत्न झाले उमेदवारी मागं करण्यासाठी, पण काय होतं, हे माझ्या बरोबर जे आहे ना, हे सगळे निष्ठावंत लोक आहे. तुम्ही दुपारी कदाचित तिथं आला नाहीत, मला वाटतं शरदराव तुम्ही आला होता, तिथं किती लोक होते, सगळे लोक हे निष्ठावंत आहे. यांना फक्त तालुक्याची अस्मिता पाहिजे. हे आयाराम गायाराम हे धंदे आपण आजपर्यंत पाहिले, लोकांनी सोसले, करत आले, पण इथून पुढे ते होणार नाही. ही तालुक्याची अस्मिता, आमच्या तालुक्यात इतके क्रांतिकारी लोक होऊन गेले, स्वर्गीय बाबाराव दादा असतील, रामदास पाटील धुमाळ असतील, सर्जेराव गाडे असतील, काल पवार असतील, कडू पाटील असतील, अनेक क्रांतिकारी या तालुक्यात होऊन गेले. आज 5-5 लोक इथं आमदार होऊन गेलेले पहिलेच, आणि आज आमच्या तालुक्याला तिकीट भेटत नाही, उमेदवारी भेटत नाही. माझ्यासारख्या माणसाने गप कसं बसायचं. मुद्दे भरपूर आहे, अनेक मुद्दे, एका मुद्द्यावर ही निवडणूक होणार नाही. पक्षाच्या कोणत्या नेत्याशी बोलणं झालं का, किंवा काही वरिष्ठांकडून किंवा उद्धव साहेबांचं झालं होतं बोलणं माझं. नाना, तुम्ही कोणते प्रश्न घेऊन आता उमेदवारांना अनेक नागरिकांना मला फोन आले होते की निवडणूक लढवायची नाही म्हणून, पण ह्या तालुक्याच्या अस्मितेसाठी मला ही निवडणूक लढायची. कारण माझा तालुका, इथले मतदार, इथले प्रश्न, इथला संघर्ष हे मला माहिती आहे, हे सगळ्यांना माहित नाही, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी या निवडणुकीत उतरलोय. कोणते प्रश्न घेऊन तुम्ही मतदारांपुढे जाणार आहात? किती तुम्हाला त्या दिवशी किती प्रश्न, तुम्ही नव्हतात गोविंदराव, मला वाटतं किती प्रश्न विचारले मला, तुम्ही होतात ना. काय इथं सुजलम सुफलम काय आहे मला सांगा. अहो, ही राऊरी नगरपालिका मला आठवत नाही तशी नगरपालिका आहे. सोनई एक ग्रामपंचायत आहे, सोनईचे बॅनर राऊरीत येऊन लागतात की आमच्या दुकानात या, कपडे आम्हाला स्वस्त तुम्हाला कपडे मिळतील. ही वस्तुस्थिती आहे. हा तालुका भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या इतिहासावर किंवा भौगोलिक दृष्ट्या नकाशावर असा तालुका कुठंच नाही. 250 एकर जमीन ही राऊरी कारखान्याची आहे आणि ती पूर्ण ह्या हायवेच्या कडेने आहे. पहिला हा राज्य महामार्ग होता, आता हा नॅशनल हायवे आहे. आणि अशा ठिकाणचा कारखाना बंद पडतो. सगळ्या गोष्टी म्हणजे राऊरीकरांना काय आव्हान करतात? राऊरीकरांना एकच आव्हान करीन, मी राऊरीकर आणि राऊरीची अस्मिता. मोठी शक्ती समोर आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्र सत्ता आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वेळा वाचला, अनेक वेळा तो अवलंबला, त्या दृष्टीने त्या पद्धतीने मी चालू आहे. खूप मोठी अफजल खानाची फौज होती, पण महाराजांनी नष्टनाबूद करून टाकली. त्याच धर्तीवर मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. पण तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ता होते, मग तुम्हाला का बरं पक्षामध्ये आवडलं? मी शिवसेनेचा कार्यकर्ता होतो नाही, मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहणार आहे. हा शब्द माझा आज नाही, हा अनेक दिवस आहे. मी पक्ष कधीही सोडला नाही, कधी सोडणार नाही. मला किती दबाव येऊ द्या, मी सोडणार नाही. तुम्ही पक्षाकडे तशी मागणी केली होती. मग का बरं डावललं? मला डावललं म्हणजे काय झालं, पवार साहेबाला माझ्या समोर उद्धव साहेबांनी फोन केला होता की तुम्ही हे जागा सोडा, आमचा जिल्हा प्रमुख किंवा संघटक ही निवडणूक लढतोय. पण त्यांनी काय केलं की आमचं म्हणजे दादांचं नाव घेतलं, दादा इथं आहे म्हणून, तर दादा निवडणूक लढणार आहे आणि खरे दावेदार तेच होते. पण त्यांनी जर 2 दिवस अगोदर हा निर्णय दिला असता तर कदाचित मी उमेदवार असतो
आणि तसं नाही तर अर्ज भरल्यानंतर दुपारी 1:30 वाजता तुतारीचे लोक माझ्याकडे आले होते ते फॉर्म घेऊन की तू लढ, पण माझा चेहरा तुतारीचा नाही आहे. मी कडवट हिंदुत्ववादी आहे, परंतु हिंदुत्ववादी असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व माझ्या अंगात आहे. 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याच लोकांना बरोबर घेऊन मी ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे आणि जिंकणार आहे. तर पक्षाचं किंवा बाकी महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे असं आणि काही आता बोललं? तो प्रश्न आतून काही पाठिंबा आहे काय लोकांचा किंवा काय आता अधिकृत उमेदवार दिल्यानंतर मी कसा कोणला पाठिंबा, मला माझ्या तालुक्याचा मला माझ्या तालुक्याचा पाठिंबा आहे. माझा तालुका शंड नाही, नपुसक नाही, हे मला ह्या मतदारसंघाला, ह्या नगर जिल्ह्याला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं. हा तालुका करेक्ट आहे आणि करेक्ट राहणार आहे. कारण एवढं सगळं काय आमच्या जवळ असताना जर उद्या बाहेरचे लोक येऊन आमच्या डोक्यावर बसत असतील तर ते चालणार नाही. किती तुम्हाला अपेक्षा आहे ही निवडणूक जिंकण्याची? किती नाही, 100% अपेक्षा आहे की मी ही निवडणूक जिंकणार आहे. त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकणार आहे. कारण माझ्याकडचे कार्यकर्ते हे पेड पब्लिक नाही बरं का, हे जीवाचं रान करणारे लोक आहे. एकदा उठले एकदा पेटले की जी काय गोष्ट असेल ती धसास लावल्याशिवाय राहणार नाही. ओके.